नाशिक शहरामध्ये पूर्ण रस्ते खोदून ठेवले. कोण सकाळी खोदते, कोण दुपारी खोदते, कोण सकाळी जातो तो दुपारी रस्ता बंद होतोय. नियोजन नाही, नियंत्रण नाही. हे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली आहे हे स्पष्ट यातून सिद्ध होतंय. लोक मरण पावताय, लोकांचा अपघात होतोय. अरे सामान्य मेले तुम्ही काही केलं नाही, पण एक सैनिक मेला त्याच्यासाठी पण काही केलं नाही. आपलं नाशिक शहर भारताच्या नकाशावरती कुंभमेळ्याच्या माध्यमामधून विकासाच्या संधीने, आणि कुंभमेळा हे श्रद्धेचं माहेरघर आहे नाशिक, आणि विकासाची आशा ही सामान्य नाशिककरांची, जनतेची, सगळ्यांची आहे. ज्यावेळेस कुंभमेळा येतो त्यावेळेस राज्य सरकार, केंद्र सरकार यांचं धोरण असतं का कुंभमेळ्याच्या निमित्ताने निधी द्यावा आणि शहराच्या विकासाला गती मिळावी ही भावना सरकारची असते. आज परिस्थिती असे, राज्य सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे कायम सांगत असतात कामाचा दर्जा, कामाची क्वालिटी, क्वांटिटी नीट सांभाळा आणि विकासाची पावलं चांगली उचला. निधी देखील सरकारने भरपूर दिलेला आहे. मी आपल्याला आठवण देतो, माननीय उपमुख्यमंत्री सातपूरला आले होते या निवडणुकीच्या अगोदर. रस्त्यांना खड्डे पाहिल्यावर त्यांनी एक ओळ दिली होती, जर नाशिक महापालिकेचे प्रशासन बांधकाम विभाग ऐकत नसेल तर शहर अभियंत्यांना सस्पेंड करून टाका, असं त्यांनी लाईन तुमच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती दिली होती. आजची स्थिती शहरामध्ये 8 महिने झाले, शहर खोदून ठेवलंय. लोक स्वीकारत होती, हरकत नाही, आपल्या शहरामध्ये महापालिका प्रशासन काम करते, करून दिलं पाहिजे, संधी दिली पाहिजे. ही राजकीय, सामाजिक सगळ्याच यंत्रणेने, जनतेने, कामगारांनी, व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी सगळ्यांनी संधी दिली, पण तिचं सोनं काही महापालिका प्रशासनाला करता आलेलं नाही. हा आरोप नाही, सत्य परिस्थिती आहे. नाशिक शहरामध्ये पूर्ण रस्ते खोदून ठेवले. कोण सकाळी खोदते, कोण दुपारी खोदते, कोण सकाळी जातो तो दुपारी रस्ता बंद होतोय. नियोजन नाही, नियंत्रण नाही, व्यवस्था सांभाळण्यामध्ये कोणाची बी मानसिकता नाही. आज गरवारे पॉइंट, अंबड लिंक रोड, पापाय नर्सरी, अशोकनगर, श्रमिक नगर, शिवाजीनगर, बारदान फाटा ते गंगापूर रोड आणि कॅनल रोड आणि त्र्यंबक रोड, राजदूत हॉटेल पासून पंचवटीतले अनेक ठिकाणी रस्ते खोदून, कुठेही बघा तुम्ही, बाबानगरला जा ते स्थिती, कुठेही शहरात जा, लोकांचा विरोध कामाला नव्हता आणि नाही. परंतु जर लोकांची वाहतूक कोंडी कशामुळे होतीये, एक रस्ता खोदायचा, मग भले तो भूमिगत गटारला असेल, दुसरा पाण्याच्या पाईपलाईनला असेल, हा खोदायचा आणि एकेरी वाहतूक करायची. याचे खडे उडवून त्या रस्त्यावर एकेरी वाहतूक मध्ये जणू काही ठेकेदारांना वर्क ऑर्डर जी दिलेली आहे, अटी शर्तीचा जो भंग होतोय, उल्लंघन होतंय, फक्त माध्यमांमध्ये बातम्या येत आहे, कारवाई करणार, दंड करणार. अहो कारवाई दंड ते हे देशातल्या सरकारने ब्रिटिशापासून चालू ठेवलेलं आहे. दंडाने लोक बदलत नाही. व्यवस्था बदलायची असेल तर क्वांटिटी क्वालिटी काही दिसत नाही. एकेरी वाहतूक केली, डब्यांमध्ये लाकडं लावली, जणू काही हरसुलला रस्ता चालू आहे, कमी बजेट आहे. अहो नॅशनल हायवेचे इस्टिमेट धरलेले आहे आणि कुशाल म्हणताय बिलो गेली. अहो टेंडर प्रमाणे तुमची कामं होत आहे का? जी 3-3 फुटाची खोदाई आहे, त्या खोदाईमध्ये कुठेही अगोदर मुरुम टाकून रोलिंग मारावं लागतं, त्याच्यावरती क्युरिंग पाणी मारावं लागतं, पुन्हा त्यावरती जीएसबी टाकायची, इस्टिमेटला जीएसबी आहे, पुन्हा रोलिंग मारायचं, पुन्हा मुरुम टाकायचा, पुन्हा रोलिंग मारायचं. हा 6 ते 9 इंचाचा थर असतो. इथे इतकं बिंदास काम चालू आहे. गाडी येते, त्या खोदलेल्या रस्त्यामध्ये डंपर तो खाली होतो, एक जेसीबीनी लेवल करतो, कोणीतरी एक लेबर ते रोलर आणतो, वरती मारतो, पाण्याचे टँकर उभे, पण क्युरिंग मारलेली नाहीये, पाणी मारावं लागतं, दर थर दाबून घ्यावा लागतो, त्याला चांगल्या प्रकारचा दाब देऊन त्या रस्त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही एकही मटेरियल त्यामध्ये ब्लॅक खडी
याच्या स्पॉटेड खडी आहे. 40-80 जिथं वापरायची नाही, जिथं जीएसबी आहे तिथे 80-40 वापरली, कारण की तो माल पोकळ असतो आणि तो बसला म्हणजे ती त्याची क्वांटिटी कमी लागते. जिथे तिथे डायरेक्ट गाडी खाली करून एकही ठिकाणी क्वांटिटी पूर्ण एस्टिमेट प्रमाणे नाहीये, वर्क ऑर्डरचं सगळं उल्लंघन होते, अटी शर्तीचा भंग होते. याकडे प्रशासनाचा एकदम कानाडोळा आहे. कुशाल राजकीय पुढाऱ्यांसारखे फोटो काढतात, तुमच्याकडे देतात आणि फोटो छापून आणतात, रेकॉर्डला फाईल तयार करू राहिले. ही फाईल तुमची चालणार नाही. तुम्हाला इशारा देतो, कुंभमेळ्यासाठी जरी लोक संयमाने घेत असले वाहतूक कोंडीमध्ये, आता शाळा सुरू झाल्या, या 15 जून पासून शाळा सुरू झाल्या, पोरग घरी वेळेवर जात नाहीये, बस शाळेची कुठून टाकायची कळत नाहीये, आई वडील दरवाजात उभे, कामगाराला पोहोचता येत नाहीये. मला सांगा, 4 अपघात झाले. अंबाड लिंक रोडला एक जण वारला, त्याचे काही 2-1 महिने झाले. पापाय नर्सेजवळ ट्रकने उडवला. तिसरा श्रमिक नगरला 1.5 महिन्यापूर्वी वारला. आता एक सैनिक वारला या महेंद्राच्या गेट समोर गायत्री स्वीटच्या तिथे. तो सैनिक, तर त्याला अँब्युलन्स मिळाली नाही 1.5 तास. त्याच्यानंतर तो रिक्षात नेला तो बिचारा सैनिक. त्या दिवशी तुम्ही माध्यमांनी, काही लोकांनी सैनिकाचा अपघात झाला ही सोजवळ जी बातमी ती लावली, त्यावेळेस अनेकांना समजलं, आम्हाला तर रात्रीच कळलं. दुसऱ्या दिवशी सैनिकाचा अंत्यसंस्कार झाला, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होईल, तर तरी मी तिथे, मला सांगितलं का तुम्ही दारावरती जाणार आहे, म्हटलं मी जाणार. मी तिथे गेलो 15 मिनिट. त्यांनी सांगितलं आम्हाला 1.5 तास अँब्युलन्स मिळाली नाही. दवाखान्यामध्ये जाईपर्यंत रक्त सराव इतका डोक्याचा झाला, पायाचा झाला, पायाला मार होता, डोक्याला होता. पोलिसांनी त्यावेळेस गुन्हा दाखल केला, परंतु तो सदोष मनुष्यवधाची गुन्ह्याची मागणी होती कुटुंबाची. तो सैनिक आहे, त्यांनी काश्मीरच्या सीमेवरती जबाबदारी पार पाडेल असताना त्याच्या शहरामध्ये, त्याच्या देशामध्ये, त्याच्या गावामध्ये त्याला जर सुविधा मिळाली नाही, त्याचा जीव गमवावा लागला. कुठं होतं समाजकार्य, कुठं होतं महापालिकेचं प्रशासन, कुठं होती महापालिकेची अँब्युलन्स. महापालिका धंदा करण्याची व्यवस्था नाही. महापालिकेचा अर्थ स्वायत्त संस्था, स्वतःच्या पायावरती महिन्याला जनरल बॉडीच्या सभेवरती दरवेळेस अडी अडचणीचा विषय घेऊन मार्गी लावणारी ती महापालिका म्हणजे स्वायत्त संस्था. नाही काही करता आलं. शेवटी मला कळलं 12 तारखेला गुरुवारी ते कुटुंब, सैनिकाची बायको पोलीस स्टेशनला 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत होती, गुन्हा दाखल झाला नाही. पुन्हा शुक्रवारी ती 11 ते 7 वाजेपर्यंत होती, मग तो गुन्हा दाखल झाला. कोणावरती? ठेकेदारावरती. तर मला त्या ठेकेदाराचं नाव द्या. आता काय माहिती त्या कुटुंबाला ठेकेदार कोण आहे. त्या कुटुंबाने बिचाऱ्या भोळ्या भाबड्या कोणीतरी नंबर दिला एका बांधकाम विभागाचा अधिकाऱ्याचा, उपाभियंता. त्याला ठेकेदाराचं नाव विचारलं, त्यांनी झाप सैनिकाच्या बायकोला झापून टाकलं. त्यामुळे ही माहिती कुठे बाहेर आलेली नाही आणि म्हणून गुन्हा दाखल केला कोणा, सैनिकाच्या बायकोने. आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणतोय बातम्या तुमच्याकडे पेरतोय, फोटो त्याचे छापून आणतोय, सैनिकाच्या डोक्यापेक्षा त्याचे मोठे. कारण की गुन्हा दाखल केलाय सैनिकाच्या बायकोने, येऊन कायदेशीर सल्ला घेऊन तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांचं कुटुंब आता प्रशासनातील ज्यांच्याकडनं गंभीर चुका झाल्या, निष्काळजीपणा झाला, त्यांचं कुटुंब कायदेशीर जी काय कारवाई करायची ती तयारी, तर त्याची ती कारवाई करतील. त्यांना सामाजिक आणि एक सैनिक म्हणून त्यांना मी सांगितलंय, तुम्हाला काही अडचण असो आम्ही मदत करू. किती अपघात पाय मोडले. आता हे तर जे पोलीस स्टेशन पर्यंत गेले त्या गुन्हे नोंद झाले. अनेक लोक मोडून तोडून पडले, कामगार, व्यापारी, सामान्य शेतकरी, तुमच्यासारखा माणूस. हे जर घडत असेल तर हे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली आहे, हे स्पष्ट यातून सिद्ध होत आहे. कोणाला वाटत असेल आता पावसाळा सुरू झालाय, कामं ठीक आहे, जिथे कामं चालू आहे, गरज आहे ती कामं करायला लोक विरोध करत नाहीये. ते ड्रेनेजचे पाईप टाकून ठेवले. जर पाऊस त्या दिवशी अवकाळी पडला, आता जर पुन्हा पडला, तर त्या चेंबरमध्ये जर माती गेली तर ते चेंबर ही चॉकअप काढतील कसे. गंगापूरला 20 फूट खोदाई झाली आहे गटारीची. या बाळदान फाट्याच्या या टेकडावरती 25 फूट खोदाई झाली आहे. मग या खोदाईमध्ये जे पाईप आहे त्याच्यात जर माती गेली, तुम्हाला पावसात जरी काम करायचं तुमचं धाडस असेल, कुंभमेळ्याचं बोर्ड दाखवून तुम्हाला जर आबडधोबड कामं करून जर ते सरकारचे पैशाची विल्हेवाट लावायची असेल तर एवढं सोपं नाहीये.
3 ऑडिट होतील, एक महापालिका प्रशासनाचं, दुसरं लेखापरीक्षण होईल, तिसरं महाराष्ट्र शासनाचं जे नेमलेलं आता प्राधिकरण आहे त्याचे अध्यक्ष जे काही गेडाम आहे, कोण शेखर सिंह आहे, कलेक्टर आहे, हे ऑडिट दुसरं होईल, तिसरं ऑडिट महाराष्ट्र शासनाचं होईल, चौथं ऑडिट केंद्र सरकारचं होईल. आणि मी तुम्हाला प्रशासनाला नाशिक महापालिकेचा इशारा देतो, मी फक्त माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या आव्हानाला नाशिकचे लोक प्रतिसाद देत आहे. त्यांना दूध खोळे आणि वेडे समजू नका. लोक मरण पावताय, लोकांचा अपघात होतोय. अरे सामान्य मेले तुम्ही काही केलं नाही, पण एक सैनिक मेला त्याच्यासाठी पण काही केलं नाही. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचं निमित्त त्या सैनिकाच्या याने मला पुढे यावं लागलं. सातपूरला पत्रकार परिषद घेण्याचं कारण तुमच्या सातपूरच्या गल्लीमध्ये दरवाजामध्ये घडलेली घटना आहे. खरं गुपित लपून ठेवलेला आहे तो खड्डा तिथला. रातोरात ज्या दिवशी मी भेट घेतली आणि सोशल मीडियावर माझी पोस्ट पडली, अनेक लोकांची धावपळ, तिथे जाऊन धावपळ करताय, तो खड्डा इकडं बुजवला पटापट. तिथलं ते जे डबे लावलेले होते एकेरी वाहतूक, कडेला माती पडेल, अख्ख्या शहरात माती पडलेली खोदून कोणी उचलत नाही. फार पैसे लागतात हो त्याला, इस्टिमेटमध्ये आणि वर्क ऑर्डरमध्ये नाही आहे का हो ते. माती उचलणं, चांगल्या दर्जाचं मटेरियल टाकणं, रोलिंग करणं, क्युरिंग करणं, इस्टिमेट प्रमाणे. आता किती चोरी केली तुम्ही आणि किती जर तुम्ही नुसतं ऑइल ओतायचं काम केलं किंवा कॉन्क्रीटमध्ये खाली पाया, अंबड लिंक रोडला बसा, आपल्याला मी माहिती देतो, अंबड लिंक रोडला खाली जशी माती होती तशीच पसरून दिली आणि त्याच्यावरती GSB टाकली. इथे बारदान फाटा ही बघा तुम्ही, निगळ पार्क आहे, ओरसाय म्हणजे जी 40-80 खडी आणली आणि ती तशीच डंपरनी टाकली आणि JCBने पसरून दिली. सगळ्या ठिकाणी कुठेही रोलर मारण्याचं काम, जे थर आहे 9 इंचाचे 6 इंचाचे मुरमाचे, त्याच्यावरती मुरमाचा एवढा थर नसतो, मुरमाचा थर 6 इंचाचा असतो आणि तो दाबल्यानंतर तो 3-4 इंचाचा होतो. तो दाबल्यानंतर तो मुरून त्या खालच्या मटेरियलला लावून धरतं आणि त्याची क्वालिटी क्वांटिटी ही त्याच्याहून सिद्ध होती. असं नाशिक शहरामध्ये क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही, क्युरिंग नाही आणि काय रोलिंग नाही, काय नाही, काय होत नाहीये. चाललेली कामं आहे, फोटो छापताय. म्हणून या ठिकाणी संपूर्णपणे महापालिका प्रशासन याला जबाबदार आहे. मी लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्याचं कारण आज का धरत नाहीये, सरकारच्या आव्हानाला ते देखील प्रतिसाद देत आहे. काही आहे त्याच्यामध्ये चोर भामटे 2-5, हे चोर भामटेच लुटताय. बाकी माझं म्हणणं आहे 90% बिचारे लोकप्रतिनिधी नाविलाजाने आपलं सगळं बिचारे समजून घेत आहे आणि त्या विकासाकडे डोळे लावून नागरिकांप्रमाणे ते बसलेले आहे. त्यामुळे मी त्यांनाही दोष देत नाही. महापौर बिचारी महिला आहे, ती चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला देखील जो प्रतिसाद द्यायला पाहिजे, महापौरांबरोबर कमिशनरनी, प्रशासनाने सोबत गेलं पाहिजे. म्हणजे जे लोकांनी तक्रारी केल्या त्याच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करता येते. ज्यावेळेस महापौरांची अंमलबजावणी होईल त्यावेळेस राज्य सरकारची, केंद्र सरकारची अंमलबजावणी होईल. तो देखील त्या बाबतीमध्ये त्या महापौरांना देखील सहकार्य प्रशासनाने करणं आवश्यक बाब आहे. त्याच वेळेस या शहराची क्वालिटी, क्वांटिटी आणि भविष्यामध्ये, नाही तर ह्याच्या नाल्या पाडल्या ना, ह्या नाल्या तुम्हाला अशा दबलेल्या दिसतील, काही दिवसांनी ओगळ्या दिसतील आणि त्यावेळेस जे प्रशासनात लोक आहे यांना वाटेल बदली होईल. तुम्ही कुठे जा, या रामाच्या नगरीतला दशरथ तुम्हाला तेवढं सोयीस्कर जाऊन देणार नाही, अख्खं वकावं लागेल. सरकार आज हे आहे यांच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या, हे तुम्हाला वकावं लागेल. आजच मी सांगतो, संधी आहे, सोडू नका, कामात सुधारणा करा, चांगल्या प्रकारचे दर्जेदार कामं करा. ह्या माझ्या प्रशासनाला सविस्तर मी अनुभवातून बोलतोय, मी नुसतं असं बोलणार नाही. हा कडक माझा इशारा आहे. आज सातपूरच्या सगळ्या पत्रकारांना मला वाटतं 30-1 लोकांना बोलवलं होतं, त्यामध्ये 5 पांडव आले, 25 लोक जी असेल मेसेज टाकलेली. उद्या मी सोशल मीडियावर उद्या किंवा परवा सोयीस्कर घेईल. जे ज्या माध्यमाला कळवेलं होतं ते त्यांच्या संपादकांना त्यांची अडचण सांगतील, त्यांना कुठं स्पीड ब्रेकर लागलं होतं, काय कामात होते ते त्यांना खुलासा करतील. तुमच्या संपादकांशी बी मी बोलेल. त्या दशरथ पाटलाची प्रेस बातम्या छापण्याची नाहीये, प्रचाराची नाहीये, प्रसिद्धीची नाहीये, घडत असलेल्या शहराच्या परिस्थितीवरची आहे.
त्यामुळे तुम्ही देखील भरपूर जण वर्तमानपत्रात लिहिताय, पण ज्यांनी कर्तबगारी बजवेले, ज्यांनी 66 अवघ्या कोटीत कुंभमेळा करेले आणि महापालिकेच्या उत्पन्नावर हा काही 35,000 कोटीचा कुंभमेळा नव्हता दशरथ पाटलांनी केलेला. त्यामुळे बोट ठेवून मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री यांना आपण एक 7 दिवस देऊ, याच्यात काय सुधारणा होती, नाही तर कडक नाशिक शहरातल्या माझ्या कार्यालयामध्ये प्रेस घेऊन त्यामध्ये फेसबुक लाईव्ह ठेवून राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याला टॅग केल्या जाईल, उपमुख्यमंत्र्यांना टॅग केल्या जाईल, चीफ सेक्रेटरीला टॅग केल्या जाईल, केंद्र सरकारला टॅग केल्या जाईल आणि व्हिजिलन्स कमिशनरला टॅग केल्या जाईल आणि मग ती प्रेस घेतल्या जाईल. उघडा डोळे पहा नीट अशी म्हणण्याची त्या दिवशी मी 7 दिवस आज आपल्या माध्यमातून या नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला सुधारण्याचा आणि कामामध्ये बदल करण्याचा. आणि आत्ता पावसामध्ये त्या दिवशी पाऊस पडला, एक जरी झिमझिम पाऊस पडला, धडाधड लोक रस्त्यावर पडतील, अपघात होतील. आणि किती लोक मारणार तुम्ही? लोक मारायची वाट पाहताय का? असं नाहीये. तुम्ही फक्त फोटो काढून एखादा रस्ता खोदला, उकारला म्हणजे शहराचा दर्जा तपासला हे डोक्यातून काढून टाका. तो एक रस्ता कच्चा काहीतरी उकरून तुम्ही देखील पुढारी बनू नका. प्रशासनातले लोक तुम्ही सुधरा, माझा इशारा आहे. आणि सुधारले नाही तर तुम्हाला माहित नसेल, इथून 4 कमिशनर 6-6 महिन्यात गेले. हा मी इशारा देऊन टाकतो तुमच्या माध्यमामधून. हा माझा कडवट आणि नाशिककरांतल्या मनातली बोली भाषा आहे. दशरथ पाटलाला आता काही मिळवायचं नाहीये, तो 62 पास झालाय. आता बोनस आहे, बोनस खेळतोय, नाशिककरांसाठी खेळेल, जनतेसाठी खेळेल, लोकांच्या हितासाठी खेळेल. आणि मुख्यमंत्र्यांनी काढलेले जे काही उद्गार आहे, दर्जा आणि क्वालिटी ही होत नाहीये. याबाबत सविस्तर मी 7 दिवसांनी माननीय मुख्यमंत्र्यांना मेल करीन, लेखी पत्र पाठवीन किंवा सोशल मीडिया, सरकारचा तिसरा डोळा सोशल मीडियावर आहे, ते रिपोर्टिंग त्यांना करतील, उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि चीफ सेक्रेटरीला. हे माझं आज खरा हेतू हा होता. पण मला दुःख आहे, सातपूरच्या 30 पत्रकारांपैकी अवघे 5 आले. तुम्हाला धन्यवाद. ते कुठं अडकले असतील तर त्यांनाही धन्यवाद. कोणी जर समजा मेलं बिलं त्यांना म्हणा, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बातम्या छापा फक्त, बाकी तो मेला